तर मित्रांनो, सन 2023 आणि 24 मधील अर्थसंकल्पित तरतुदीचे वितरण करण्याबाबतचा एक नुकताच नवीन जी.आर. हा प्रविष्ट करण्यात आलेला आहे की डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गतचा हा जी.आर. आहे। तर हा जी.आर. दिनांक 9 फेब्रुवारी 2024चा आहे की डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत या अंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं आणि या अंतर्गत आपण ही माहिती जाणून घेणार आहोत की जे काही शेतकरी असतात त्यांना राज्यातील शेतकऱ्यांना पंतसंस्था म्हणजे सहकारी कृषी पतसंस्थामार्फत व्याज कर्ज दिलं जातं की कर्ज दिलं जातं आणि या योजनेअंतर्गत म्हणजे या कर्जामार्फत त्यांना बिनव्याजी कर्ज म्हणजे व्याजदरात सवलत दिली जाते। तर या व्याजदरामध्ये 1/4/1990 पासून पीक कर्ज घेत असलेल्या शेतकऱ्यांना लागू करण्यात आलेली आहे। तर या योजनेअंतर्गत सहकारी कृषी पतसंस्थेकडून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजामध्ये सवलत दिली जाते। तर या अंतर्गतचा हा नुकताच जी.आर. प्रविष्ट करण्यात आलेला आहे आणि या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले असतील किंवा त्याची परतफेड केली असतील तर त्यांना व्याजामध्ये सवलत दिली जाणार आहे। म्हणजे जे काही व्याजदर लागला असेल तो व्याजदर त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारचा हा नुकताच नवीन जी.आर. प्रविष्ट करण्यात आलेला आहे। तर या व्याजदराअंतर्गत 3 लाखपर्यंतच्या पीक कर्जावरती राज्य शासन 1% दराने व्याज सवलत देतो। तर तसेच 11/6/2021च्या रोजीच्या शासन निर्णयान्वये ₹3 लाख मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्ज घेऊन त्याची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाचे 3% व्याज सवलत विचारात घेऊन सदर कर्ज शेतकऱ्यांना हे दिले जाते। तर केंद्र शासन 1%ने तर केंद्र शासन 3%ने आणि राज्य शासन 1%ने या व्याजामध्ये सवलत त्यांच्याकडून मिळत असते आणि शेतकऱ्यांना एक चांगला फायदा होतो। म्हणून हा जे काही कर्ज आहे की या कर्जाअंतर्गत म्हणजे शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थामार्फत कर्ज दिला जातो आणि या कर्जाअंतर्गत त्यांना व्याजामध्ये सवलत मिळते। तर यासाठी हा नवीन जी.आर. नुकताच राज्य शासनाने प्रविष्ट करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये एक वाढीव किंवा भरीव रक्कम याच्यामध्ये टाकण्यात आलेली आहे की 108 कोटी एवढ्या निधीचे वितरण या कर्ज योजनेमध्ये करण्यात येणार आहे आणि जे काही शेतकरी असतील ज्यांनी कर्जाची परतफेड केली असेल त्यांना व्याजदरामध्ये सवलत तर दिली जाईलच, परंतु जो काही त्यांचा व्याज असेल तो व्याजसुद्धा त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकामध्ये टाकण्यात येणार आहे। तर इथे काही बँका असतील, खाजगी बँका असतील किंवा ज्या काही राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका या काही बँका असतील त्यांना त्यांच्यामध्ये त्यांची रक्कमी टाकण्यात येणार आहे। तर अशा प्रकारचा एक नुकताच नवीन जो काही हा जी.आर. प्रविष्ट करण्यात आलेला आहे त्याबद्दलची माहिती आपण थोडक्यात बघितलेली आहोत। आणि जर तुमचा व्याजदर जर तुम्ही कर्ज परतफेड करून सुद्धा व्याजदर येत नसेल तर तुम्हाला काय करायचं की जवळच्या तुमच्या उपनिबंधक कार्यालयामध्ये जाऊन व्याज संदर्भात तक्रार तुम्ही दाखल करू शकता। जर तुम्ही कर्ज या सहकारी कृषी पतसंस्थामार्फत घेतला असेल आणि कर्जाची परतफेड करून सुद्धा जर तुम्हाला व्याजदर हा मिळत नसेल तर तुम्ही काय करू शकता की उपनिबंधक कार्यालयामध्ये जाऊन या व्याज संदर्भानुसार तुम्ही तक्रार दाखल करू शकता। तर अशा प्रकारचा नुकताच हा जी.आर. प्रविष्ट करण्यात आलेला आहे आणि या अंतर्गत शेतकऱ्यांना जो काही व्याजदर आहे तो व्याजदर दिला जाणार आहे। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल शेतकरी मित्रांनो तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय